सॅटर्डे आहे आणि कालपासून अर्जुनला सुट्ट्या लागल्यात शाळेला. तर आता आम्ही बाहेर पडलोय. आता अराउंड 12 वाजलेत, 12 वाजून 10 मिनिट झालेत. अर्जुनला ॲक्च्युली आज सरप्राईज द्यायचा प्लॅन आहे. सो काय वाटतं अर्जुन, आपण कुठे आलो? This looks sus. I do not know why are we at a movie theater. ॲक्च्युली त्याला घेऊन मी मूवीला आली आहे. चल. Minions. त्याला आता ॲक्च्युली कळलेलं आहे की आम्ही मूवीला आलो आहे म्हणून. आणि त्याला खूप दिवसांपासून ही जुरासिक वर्ल्डची मूवी जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघायची असं त्यांनी ठरवलं होतं. सो त्याला आत्ता कळलं आहे की आम्ही मूवीसाठी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावर तो खूप खुश आहे. त्यामुळे आता एन्जॉय करू आम्ही मूवी. चला मग मूवी झाल्यावर भेटतो आम्ही तुम्हाला. कशी वाटली मूवी अर्जुन? मस्त. चला. हे इंडियासारखंच थिएटर आहे. इथे मोस्टली सगळ्या रिक्लायनर सीट्सच असतात. इंडिया एवढी मोठी सिटिंग कॅपॅसिटी नसते, पण मोस्टली रिक्लायनर असतात. आणि इथून आम्ही कॉस्कोला जातो आहे. कॉस्को एक हे होलसेल शॉप आहे इथले. तर तिथं पण मी थोडंसं शूट करेल तुमच्यासाठी. थोडंसं सामान घ्यायचं आहे. आता आम्ही पोहोचलो आहे कॉस्कोला. तर कॉस्को हे आय थिंक वर्ल्डमधलं लार्जेस्ट होलसेल आणि रिटेल स्टोअर आहे. इथे मोस्ट ऑफ द थिंग्स या बल्कमध्ये मिळतात. आणि तुम्ही बघू शकता इथे लोक केवढं बल्कमध्ये सामान घेऊन जात आहेत. तर इथे मेंबरशिप घ्यावी लागते आणि हे असं एक मेंबरशिपचं कार्ड असतं. त्याला एक मिनिमम अमाऊंट तुम्हाला इयरली पे करावी लागते. आणि इथे सगळं मिळतं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, फूड, गार्डनिंग, फार्मसी आणि कपडे, एव्हरीथिंग, म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, व्हेजिटेबल सगळं मिळतात. इथे स्टार्टिंगला खूप सारे ज्या हॉट डील्स असतात त्या लावलेल्या असतात बऱ्यापैकी. आणि बघू शकता तुम्ही इथे सगळ्या गोष्टी या बल्कमध्ये आहेत मोस्ट ऑफ द टाईप. हे सगळे टी व्ही वगैरे, हा इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे अख्खा. पूर्वी इथे फोटो पण प्रिंट करून मिळायचे, पण आता ते समहाऊ कॉस्कोनी ती फॅसिलिटी बंद केली आहे. इथे एक ऑप्टिकल पण आहे. इथे तुम्ही तुमची आईज चेकअप पण करू शकता आणि तुम्हाला स्पेक्ट पण बनवून घेऊ शकता. अशा भरपूर सर्विसेस इथे आहेत. आणि हे खूप मोठं आहे, म्हणजे अगदी एका मोठ्या अशा गोडाऊनप्रमाणे दिसतं हे सगळं शॉप. हे गार्डनिंग आहे. स्टार्टिंगला त्यांनी सगळे असं सेपरेट सेक्शन नाही आहे गार्डनिंगचं, पण जे काही आहे ते असे आयल्समध्येच असतं. हे मोस्टली आता समर असल्यामुळं इंडोर प्लांट्सवर काही ऑफर्स आहेत म्हणून ठेवल्यात. लास्ट वीकपर्यंत समर प्लांट्स आणि समर सीड्स एव्हरीथिंग हे खूप होते समोर लावलेले. सो हे जे कॉस्कोच्या ज्या प्राइजेस असतात ना, या कम्पॅरेटिव्हली खूप चीप असतात बाकी स्टोअर्सपेक्षा. कारण इथे मोस्ट ऑफ द थिंग्स या फॅक्टरीमधून डायरेक्ट येतात आणि त्यांच्या स्पेशल रेट्स असतात कॉस्कोसाठी, कारण हे सगळे बल्क घेतात म्हणून. सगळं पॅटिओ फर्निचर वगैरे ठेवलेलं आहे. मोस्टली सगळं आता समरच्या अकॉर्डिंग आहे. हा पूर्ण इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे. इथे सगळे लॅपटॉप्स, फोन, एव्हरीथिंग आहे. इथे आता समरसाठी बार्बिक्यूज वगैरे आली आहेत. हा गॅसवर वगैरे चालणारे मोठे बार्बिक्यू आहेत हे सगळे. सो कधीतरी आपण पण करूया बार्बिक्यू, दाखवेल मी तुमच्याशी. ही गार्डन सॉईल वगैरे आहे. मोठे मोठे पॅकेट्स असतात. हे सगळे स्नॅकिंग वगैरे सेक्शन्स आहे. मी आता तुम्हाला 1 बाय 1 जेवढे आपल्याला मोस्टली गरजेचे आयल्स असतात ते दाखवते. तुम्ही बघू शकता, पण इथे ना तुम्हाला थोडं डिफरंट वाटेल सामान ठेवलेलं. हे सगळं असं स्टॅक करून ठेवलेलं असतं मोस्टली. हा सेक्शन आहे ना, हा समर आउटिंगसाठीचा सेक्शन आहे आय थिंक. इथे कायाकिंगसाठी त्यांनी बोट्स वगैरे ठेवलेले आहेत.
तर लोक इथं अशा बोट्स घेऊन सनी डेला समरमध्ये गाडीच्या वरती बांधून कायाकिंग वगैरे करायला जातात. म्हणजे हे खूप कॉमन आहे त्यांच्यासाठी. हा सगळा सेक्शन आय थिंक समर बीच वेअर वगैरे या सगळ्याचा आहे. जनरली इथे ना कुठल्याही स्टोअरला तुम्ही सीझन वाईज सगळं स्टोअर ऑलमोस्ट चेंज होतं. हा ज्वेलरी सेक्शन आहे. इथे खूप लिमिटेड अशी डायमंड आणि गोल्डची वगैरे ज्वेलरी मिळते, जी बऱ्यापैकी खूप कॉस्टली असते. ती तुम्हाला जर घ्यायचंच काही असेल तर ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये वगैरे काही टिपिकल गोष्टींवर वगैरे सेल असतो, चांगली डील असते, त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. खूप काही इथे ज्वेलरीचे फॅन्स नसतात, म्हणजे आपल्या एवढे जेवढे. हा कॅम्पिंग वगैरे साठीचा सेक्शन होता, जिथे कॅम्प ग्राउंडमध्ये वगैरे जायची खूप हे आहे लोकांना. हा सगळा आता एक एक आईल मी दाखवते. इकडे हा मोस्टली आय थिंक किचनच्या इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. इथे सगळे किचनचे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस वगैरे मिळतात. खूप सारा हा किचनचा आहे सेक्शन. किचन अप्लायन्सेस नाही, सॉरी, किचनच्या सगळे भांडी वगैरे कंटेनर्स या सगळ्यांचं आहे सेक्शन. इथे मोस्टली जे काही आहे सामान ते खूप व्हरायटीमध्ये नाही मिळत, पण स्टँडर्ड जे त्यांचे ठरलेले ब्रँड्स असतात, जे खूप जास्त ट्रेंडिंग असतात, ती सगळी मिळतात. पण दुसऱ्या शॉपपेक्षा खूप व्हरायटी कमी असते तशी. ही खूप सुंदर असे किचनचे जे असतात ना, कुकवेअर वगैरे खूप सुंदर असतात इथे. आणि प्राईस पण अगदी बाकी स्टोअरपेक्षा नक्की स्वस्त असते. ही बघा, ही काही एक गंमत मला पहिल्यांदाच दिसली इथं. हा स्टोनचं आहे आय गेस. हा खलबत्ता आहे मस्त. आणि हे सगळे बघू शकता तुम्ही, सगळी क्रॉकरी वगैरे. खूप व्हरायटी नाही दिसणार तुम्हाला, प्रत्येक याच्यामध्ये एक एक दोन दोनच प्रकार दिसतील, पण असतं सगळ्या गोष्टी. हे बास्केट्स वगैरे घरातले ऑर्गनाईज करण्याचे वगैरे असे खूप चेंज होत राहते प्रत्येक वेळेला. बऱ्याच वेळेस वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात आणि रोटेट होत असतात. एकदा ही गोष्ट संपली तर ती परत आपल्याला लगेच मिळेल असं काही नाही सांगता येत. सो जेव्हा जी आवडते तेव्हा ते घ्यावं लागतं. पण जनरली सीझन वाईज रोटेट होतं. म्हणजे हा सगळा कपड्यांचा सेक्शन आहे. तुम्ही बघू शकता इथे अगदी होलसेल मार्केटप्रमाणे असे थप्पी लावलेली आहे सगळ्या कपड्यांची. म्हणजे इंडियामध्ये आपण जेव्हा शॉपिंगला जातो ना, तेव्हा जनरली ही अशी रोड साईडला लावलेली असतात. पण छान वाटतं इथे पण हे जरा वेगळ्या प्रकारे. हा थोडासा छोटासाच असा बुक्सचा सेक्शन आहे. इथे जनरली मोस्टली लहान मुलांची बुक्स वगैरे असतात. आता समर हॉलिडेज सुरू झाल्यामुळे इथे स्टोरी बुक्स वगैरे असे आहेत जरा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे सेम बुक्स तुम्हाला ॲमेझॉनवर आणि इकडे तिकडे खूप कॉस्टली मिळतात. पण इथे हे जरा ॲक्टिव्हिटी बुक्स वगैरे पण आहे समर असल्यामुळे वगैरे. असे भरपूर बुक्स असतात इथे, दरवेळेस रोटेट होतात. इवन नॉवेल्स वगैरे पण असतात आणि कुकिंगची बुक्स वगैरे खूप चांगली असतात कॉस्कोची. आणि मुलांच्या म्हणजे आता जेव्हा समर ब्रेक संपत येईल ना, त्यावेळेस इथे बऱ्यापैकी तुम्हाला सप्लाय आणि हे पण मिळेल. म्हणजे स्कूलला जो काही सप्लाय द्यावा लागतो आणि परत स्कूलचे ॲकॅडमिक बुक्स पण, म्हणजे इथे असे ॲकॅडमिक्स काही बुक्स असे नसतात, पण जे काही असतात अभ्यासाचे. हा जो समोरचा सेक्शन आहे तो सगळा फ्रोझन सेक्शन आहे. तर ज्यांचे अशा खूप मोठ्या फॅमिलीज वगैरे असतात ना, त्यांना हे म्हणजे बऱ्यापैकी परवडतं. हे असे लाईव्ह काउंटर्स असतात. काही नवीन गोष्टी वगैरे त्यांच्याकडे आल्या ना, तर ते असे ठेवतात टेस्टिंगसाठी, की तुम्ही टेस्ट करा आणि घेऊ शकता. हा एक छान ऑप्शन असतो इथे. मुलांना खूप याची गंमत वाटते, काय काय नवीन गोष्टी टेस्टिंगला ठेवतात इकडे. तर कॉस्कोमध्ये शॉपिंग ॲक्च्युली ज्यांची खूप मोठी मोठी फॅमिली वगैरे आहे, किंवा ज्या गोष्टी आपल्याला खूप बल्कमध्ये नेहमी लागतात फिक्समध्ये, अशा गोष्टी इथून घ्यायला बरं पडतं. आणि ही डेअरी सेक्शन आहे, म्हणजे आतमध्ये ॲक्च्युली फ्रीज आहे, खूप थंड असतं इथे. दूध वगैरे, अंडी, दूध वगैरे सगळं असतं. हा वेगवेगळ्या प्रकारचे चीज आणि फ्रेश प्रोड्यूसचा सेक्शन आहे. इथे तुम्हाला फ्रूट्स आणि
भाज्या वगैरे ज्या सगळ्या आपल्या असतात त्या सगळं मिळेल तुम्हाला. वेगवेगळे कॉस्कोचे फ्रूट्स सगळ्यात चांगले असतात. म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स आहे की आजपर्यंत जे कॉस्कोचे फ्रूट्स आहेत ते सगळ्यात चांगले फ्रूट्स असतात इथे. फक्त एवढं आहे की क्वांटिटी थोडी जास्त घ्यावी लागते, पण जनरली मुलांच्या सोबत होतोच, फ्रूट्सचा यूज होतो. हा यांचा बेकरी सेक्शन आहे आणि ते फ्रेश बेकरी मधून सगळं बेक केलेल्या गोष्टी असतात आणि छान असतात. म्हणजे यांच्या फक्त एवढं आहे की पॅकेजिंग खूप मोठी असते, पण ट्रिपला वगैरे जाण्यासाठी छान ऑप्शन असतं इथून घेऊन जायला. आणि इकडचे अमेरिकन लोक खूप गोड खातात, म्हणजे आपल्यापेक्षा तर नक्कीच खूप खातात. आणि ह्यांचे जी केक मफिन्स वगैरे जे असतात ना ते खूप जास्त गोड असतात, म्हणजे आपल्या नॉर्मल याच्यापेक्षा पण जरा अति गोड असतात. हा यांचा केक सेक्शन आहे. इथे बाहेर एवढे कॉस्टली केक मिळतात कॉस्कोमध्ये. यांची साईज आणि हे फिक्स असते, तुम्ही थोडंफार त्याच्यावर गार्निश वगैरे करून घेऊ शकता, पण यांचे केक सगळ्यात स्वस्त असतात आणि छान असतात. म्हणजे आपल्या इंडिया एवढी व्हरायटी तर इकडे नाही मिळत केकची खरं तर. म्हणजे ह्यांना आवडणारी असते, पण आपल्याला जनरली क्रीमचा वगैरे केक आवडतो, तर इथे जनरली बटर क्रीम वगैरे असते आणि खूप गोड असतो. म्हणजे तुम्ही एक पीस खाल्ला तर इनफ असं होतं. हा आतल्या साईडला पण इकडच्या साईडला हे पण बेकिंग केलेलेच आहे. वेगवेगळे खूप प्रकार असतात, प्रचंड वेगवेगळे प्रकार आहेत इकडे. आणि वॉटरमेलन तुम्ही बघू शकता, समर असल्यामुळे खूप वॉटरमेलन आहे. हा समोर अल्कोहोलिक बिव्हरेजेसचा सेक्शन आहे. वाईन आणि बियर्स वगैरे पण इकडे सगळ्यात चांगल्या रेटमध्ये मिळतात, त्यामुळं बरेच लोक घेऊन जातात गिफ्टिंगसाठी वगैरे इकडनं. आणि हे सिलिंग फॅन, टॉवर फॅन असे सगळे इथे आलेले आहेत सीझनमुळे. आता थोड्या दिवसानंतर हे आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. अगदी 1-2 वीकमध्ये आउट ऑफ स्टॉक होतं सगळं इकडचं सामान. हा कपड्यांचा सेक्शन होता ना त्याच्या समोरच आहे. इकडे ॲक्च्युली क्लोदिंगमध्ये पण ना खूप व्हरायटी नसते, पण सगळे स्टँडर्ड ब्रँड्स असतात. म्हणजे रिबॉक वगैरे आणि प्युमा असे सगळे स्टँडर्ड ब्रँड्स असतात, पण मुलांसाठी बरे असतात. ही जी एअरमेशचे टी शर्ट्स आहेत ना, जसे आपण थंडीमध्ये थर्मल्स घालतो ना गरम वाटण्यासाठी, तसं हे गरमीमध्ये थंड वाटण्यासाठी हे इनरवेअर्स आहेत. हे आम्ही इकडे पहिल्यांदाच बघितलेत हे, की गरमीमध्ये थंड वाटण्यासाठीचे इनरवेअर्स असतात इथे. आणि हा फुलांचा सेक्शन आहे. खूप सुंदर फुलं आहेत कॉस्कोची. म्हणजे दिवाळीच्या वेळेस वगैरे तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलं आहेत. दिवाळीच्या वेळेस वगैरे मिळतच नाही तिथे, हे सगळं रॅक रिकामं झालेलं असतं. खूप सुंदर बुके आहेत. असे सेपरेट फुलं इथे नाहीच मिळत, तुम्हाला बुके घेऊनच घ्यावा लागतो. हा सगळा फार्मसी आणि थोडंफार कॉस्मॅटिकचा एरिया आहे, जिथे शॅम्पू वगैरे बॉडी लोशन या गोष्टी मिळतात. आणि हा फार्मसी आहे इथे समोर. हे सगळे स्नॅकिंग सेक्शन आहे हा पूर्ण. आणि हा तर आय थिंक ब्रेकफास्टचं सेक्शन आहे. कॉफी वगैरे ह्याचा एक आयल आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची कॉफी मिळते. आणि हा बटर, योगर्ट्स वगैरे डिफरंट टाईप्स ऑफ या सगळ्याचा हा सेक्शन आहे. फ्रोझन सेक्शन आहे बेसिकली. इथे एक गंमत दाखवते मी तुम्हाला फ्रोझन सेक्शनमध्ये. हे बघा इथे काय मिळतं. इथे ऑर्गॅनिक अनकुक रोटी चपाती मिळते. म्हणजे आपण ती कोणी येणार वगैरे असेल किंवा काही इमर्जन्सीसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा गरम करून तव्यावर घेऊ शकतो. आणि हे अशी स्प्रिंग रोल्स वगैरे असे भरपूर स्टार्टर्सचे वगैरे ऑप्शन स्नॅकचे मिळतात, की एखादी पार्टी वगैरे असेल तर ते तुम्ही बेक करून वगैरे हे करू शकता यूज. आणि हे फ्रोझन पिझ्झा आहेत. हा कलीफ्लॉवर बेसचा पिझ्झा आहे. म्हणजे आपल्याकडे मैद्याचा असतो ना बेस जनरली, तर हा आपल्या कलीफ्लॉवरचा बेस आहे. ह्यांचे फ्रोझन पिझ्झा चांगले असतात. व्हेजिटेरियनसाठी खूप काही ऑप्शन्स नसतात जास्त, पण जे काही 3-4 ऑप्शन्स असतात ते छान असतात. फक्त एवढं आहे की तुम्हाला एकदाच त्या एका पॅकेटमध्ये 2-3 येतात पिझ्झा. हा ब्रेडचा सेक्शन आहे. इथे खूप प्रकारच्या ब्रेड्स असतात. खूप प्रकारच्या ब्रेड आहेत इथे. तुम्ही बघू शकता मल्टीग्रेन ब्रेड,
ओट्सपासूनच्या ब्रेड, खूप साऱ्या ब्रेड्सचे प्रकार असतात बन्सचे. फक्त एवढं आहे की प्रत्येक पॅकेजिंग ही 2मध्ये असते, तर तुम्हाला 2 घ्यावे लागतात बॉक्सेस. हा पेट्सचा आहे सेक्शन, याच्यामध्ये पेट्सची रिलेटेड सगळ्या वस्तू आणि त्यांचं सगळं जेवण वगैरे सगळं मिळतं. हा मिल्कचा आहे बॉक्स, हा मला एक घेऊन जायचा आहे कारण ट्रिपला जाणार आहेत आम्ही, तर मुलांसाठी हा लागेल एक बॉक्स. अशा गोष्टी कॉस्कोमधून स्वस्तात पण मिळतात आणि चांगल्या पण मिळतात. एवढे ऑप्शन्स मग अशा मिल्कचे वगैरे असे बाहेर नाही मिळत. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं पाणी वगैरे, स्प्रिंग वॉटर, इकडे फ्लेवरवालं पाणी वगैरे पितात. आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट $4 या 40 बॉटलचा सेट आहे, 1/2 लिटरचा. सगळ्या मिनरल वॉटरच्या सेट आहे हा. आम्ही जनरली आता ट्रिपला जाताना वगैरे एक घेऊन गेला तर तुमची ट्रिप होते. आणि सगळ्या आता ह्या गोष्टी ना इथे, ह्या डायपर्स, टिश्यू, आता या सगळ्या गोष्टी आहेत ना, या कॉस्कोमधून घेणं खरंच खूप परवडतं. म्हणजे बाहेरच्या साईडला ना या गोष्टी खूप महाग मिळतात. वर्षाला एकदा यांची आपण मेंबरशिपची फीज देतो, पण ती इतकी कमी असते या सगळ्याच्या किमतीच्या मानानं. कारण बाहेर या सगळ्या गोष्टी, हे किचन टॉवेल्स, टिश्यूज, डायपर वगैरे या ज्या नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या बाहेर प्रचंड महाग मिळतात. सो त्या अशा इथून घेणं परवडतं. आता हे ट्रिपमध्ये स्नॅकिंगसाठी वगैरे तुम्ही हे असा एकच अख्खा बॉक्स घेऊ शकता. याच्यामध्ये 5-6 फ्लेवरचे चिप्स वगैरे गोष्टी असतात. हे चॉकलेट्स वगैरे जनरली इंडियात वगैरे जाताना सगळेजण इथूनच चॉकलेट्स वगैरे घेतात, कारण हे असे मोठे मोठे पॅक्स मिळतात ना बल्कमध्ये, तर ते बरं पडतं. व्हरायटी पण इथे भरपूर असते. हे जे आहे ना, हे नवीन प्रकारचं स्नॅकिंग आहे. हे माझ्या छोट्या मुलाला आव्यांला खूप आवडतं. हे व्हीटपासून बनवलेले ह्या स्टिक्स असतात वेगवेगळ्या फ्लेवरच्या चॉकलेट वगैरे, आणि ह्या अगदी मधल्या छोट्याशा वेळेमध्ये छोटासा खाऊ म्हणून छान असतात हे. आता इकडे आणि टिफिनमध्ये एक लंच बॉक्स असतो आणि एक स्नॅकचा असतो ना, तर स्नॅकिंगसाठी हे इकडच्या गोष्टी दिलेल्या बऱ्या असतात. म्हणजे इकडे भरपूर प्रकारचे लोकांना ॲलर्जीज असतात, पीनट्स वगैरे चालत नाहीत, नट्स चालत नाहीत टिफिनमध्ये. सो हे असे रेडीमेड स्नॅकिंगला दिलेले बरं असतात बघून, की मुलांना मग ते सोपं पडतं शाळेमध्ये. हे बघू शकता इथे चिक्की आहे, ही इकडची चिक्की आहे स्वीट आणि सॉल्टेड. ही वेगळ्या प्रकारची ड्रायफ्रूट्स आणि याची चिक्की आहे चॉकलेटची. या सगळ्या ग्रॅनोला बार्स वगैरे आहेत. ही ड्रायफ्रूट्स वगैरेचे पण मोठे मोठे पॅकेट्स मिळतात, आणि ड्रायफ्रूट्स कॉस्कोमधून खूपच स्वस्त मिळतात. मोठे पॅकेट मिळतात एकदाच, पण खूप स्वस्त आणि छान मिळतात. तर झालं आता हे मी मोस्टली सगळे आयल कंप्लीट केलेत. आता हे बिलिंग सेक्शन आहे. तुम्ही सांगू शकता मला अजून, जर तुम्हाला काही डिटेलमध्ये असे कुठले स्टोअर्स वगैरे बघायचे असतील आणि तुम्हाला अजून काही आवडत असेल अशा प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी वगैरे. थोडासा मोठा झाला आहे व्हिडिओ, पण मी म्हटलं की दाखवतीये स्टोअर, तर एकदा व्यवस्थित दाखवून द्यावं म्हणून. तर इथे आता आम्ही रिटर्न घरी येतो आहे. आता पोचलो आहे घरी. चला मग नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला सांगा नक्की की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.